गणपतीला सूट होईल, साजेल असा, हां. पारंपरिकता दिसावी असं माझा त्याच्यात थॉट जास्त असतो. सर्वात मोठी मूर्ती कुठली आहे आपली? ही सगळ्यात मोठी मूर्ती तर हाय फ्रेंड्स, मी दर्शन मोदक मीडियामधून. तर आज आपण आलो आहे शिवाई आर्ट्समध्ये. आज आपल्यासोबत आहेत प्रथमेश दादा गाडगे. नमस्ते नमस्कार. दादा. नमस्ते. दादा, पहिला क्वेश्चन आहे आपलं की आपले मूर्त्या एवढे सुंदर असतात, तर तुम्हाला या फील्डमध्ये किती वर्ष झाली? मला या फील्डमध्ये जवळजवळ झाली एक 7-8 वर्ष झाली, म्हणजे स्वतःचं स्टार्ट केल्यापासून. त्याच्या आधी मी काम करत होतो, खातू वगैरे, म्हणजे त्याच्यानंतर खातू रावले. सरच्या अंडर होतं. हे उदय खातू, हो, ते काय. त्याच्यानंतर रावले, असे बरेचशा मूर्तिकार त्याच्यावर काम केलेले आहेत. आधी म्हात्रे, अशोक म्हात्रेंवर खूप जास्त काम केलं. त्याच्यानंतर अच्छा. आता स्वतःचं स्टार्ट केलं. आता आहे. मस्त आहे, तुमचं ते काम खूप सुंदर आहे. आणि गेल्या मागी गणेश उत्सवमध्ये तुम्ही एक मूर्ती बनवलेली, आपलं कापरादेव मंडळची. त्याचं जे प्रवाळचं जे थीम होतं खूप उत्तम होतं. तर मग ती डिझाईनचं असं म्हणजे तुम्हाला कुठून आलं? नाही, ते कसं होतं, गेल्या वर्षी खापराच्या मंडळाची मूर्ती आपली रमेश रावले बनवतात, प्रभावळ फक्त मी बनवलेली. अच्छा, तर प्रभाव. प्रभावळचं कन्सेप्ट म्हणजे 25 इयर त्यांचं कम्प्लीट झालेलं, हां. त्याच्यामुळे त्या हिशोबाला शोभेल अशीच प्रभावळ आपण ते डिझाईन केलेली. म्हणजे ॲज पर द कन्सेप्ट, जसं की गणपतीला सूट होईल, साजेल असा, हां. पारंपरिकता दिसावी असं माझा त्याच्यात थॉट जास्त असतो. मला त्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये लक्ष नसतं त्या व्यतिरिक्त. जेव्हा ती मूर्ती बघितली ना, ते प्रभावळ बघूनच ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं. मग ते खूप मस्त वाटलेलं. थँक्यू. आणि मी आधीपासून ते तुमचे व्लॉग्स वगैरे बघत आलो. तुम्ही ते का बंद केलं? नाही, चालू आहे. कसं माहिती आहे, आता ह्या वर्षी पीओपीची बंदी खूप लेट झाली, डिक्लेअर केलं, आणि त्याचा रिझल्ट येईपर्यंत लेट झालं. त्याच्यामुळे खूप टाइम कमी आहे, आणि हां. त्याच्यामध्ये त्या गोष्टी शूट करणं, एडिट करून परत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं बरोबर आहे. खूप लेट होतं. त्याच्यामुळे मग कुठे कुठे मी ते आता डेज न करता त्याचा एपिसोड टाकतोय, की अच्छा. जसं टाइम मिळेल, एखादा दिवस स्किप झाला तर सेकंड डेला ॲटलीस्ट पोस्ट होईल. हां. तर ते जसं होईल तसं मी पोस्ट करत जातोय, की त्याच्या हिशोबाने तुम्हाला मार्गदर्शन होईल असं. हम्म. ते आधी मी तुमचे व्लॉग्स बघायचो, म्हणजे असं खूप काय असं शिकायला पण भेटायचं त्यातून. हम्म, हम्म, हम्म. आणि मग नंतर आता तुमच्या अशी कुठली सर्वात मोठी मूर्ती कुठली आहे आपली? ही सगळ्यात मोठी मूर्ती तर कामाठीपुरा महागणपती हां. मुंबईचा मोरया आहे, आणि आता यावर्षी कदाचित मूर्तीनगरचा महाराजा कुलाबा, कुलाबा. हां. ती सगळ्यात जास्त हायएस्ट होईल मूर्ती. तर लोकांना बघायला मिळेलच तिच्याबद्दल पण. तर मग आता जे थीम्स कॉन्सेप्ट असतात, म्हणजे तुम्ही असं मंडळांना सजेस्ट करता या ते स्वतःहून घेऊन येतात? मंडळांना आपण सजेस्ट पण करतो. काही काही मंडळ स्वतःचे स्केच स्वतः प्रिपेअर करतात, हां. पण त्याच्यामध्ये पण काम किती होईल आणि किती काम सोपं जाईल करायला, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्या स्केचवरती रिवर्क पण केलं जातं. तर नो डाऊट की मूर्तिकाराचा त्याच्यात पहिला हे असतो, की कसं काम त्या स्केच वाईज सुटेबल करता येईल असं. सध्या तरी एवढेच क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. ठीक आहे. बरं वाटलं दादा तुमच्यासोबत बोलून. थँक्यू. तर तुम्ही बघितलं असेल की खूप छान, एवढा लहान आहे, कॉलेजला जात असेल आय थिंक, आणि खूप माध्यमातून तुमच्यापर्यंत आमच्या गोष्टी पोहोचतात. तर त्याच्यात सगळ्यात मोठा भाग ह्या मुलांचाच असतो, की मुलं कॉलेज करून शिकून ह्या व्हिडिओ रेडी करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तर नक्कीच मोदक मीडियाला तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, आणि गणपती बाप्पा बोलू. थँक्यू दादा. थँक्यू.